नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, भारतीय सौर वर्षातील शेवटचा सण अर्थातच होळी. फाल्गुन पौर्णिमेला या होळी पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या पूजनाचा थेट संबंध येतो तो म्हणजे असत प्रवृत्तींच्या नाशासाठी आणि सत प्रवृत्तींच्या रक्षणासाठी. या संदर्भातली भक्त प्रल्हादाची एक कथा आहे. ती आजच्या काळातही अर्थबोध करणारी अशीच आहे. हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणजेच भक्त प्रल्हाद. हा भक्त प्रल्हाद विष्णूचा अत्यंत लाडका भक्त, पण या सगळ्याच्या विरोधात होता हिरण्यकश्यपू. प्रल्हादाने विष्णूचं नावही घेऊ नये यासाठी हिरण्यकश्यपूने त्याला खूप छळलं. त्याला ठार करण्यासाठी हिरण्यकश्यपूच्या बहिणीने पुढाकार घेतला. त्याच्या बहिणीला आगीपासून भय नाही असा वर मिळाला होता. एक दिवस गोवऱ्यांनी रचलेल्या पेटत्या होळीमध्ये ती प्रल्हादाला घेऊन बसली आणि इथे मात्र नगरातल्या लोकांनी प्रल्हादाच्या रक्षणासाठी प्रार्थना सुरू केली. त्या पेटत्या होळीमध्ये हिरण्यकश्यपूची बहीण जळून खाक झाली, पण प्रल्हादाला मात्र काहीही इजा झाली नाही. तात्पर्य, होळी म्हणजे लोकांच्या मनातील हृदयातील शुभ भावनांचं ते एक प्रतीक आहे. चला तर मग याच शुभ विचारांसह पाहूयात मुंबईतल्या मागच्या आठवड्यातल्या या खास घडामोडी. मुंबईत पारंपरिक पद्धतीने रंगांची होळी प्रचंड उत्साहात साजरी. स्वजन संस्थेचा 48वा वर्धापन दिन. तारापूरवाला मत्स्यालय आधुनिकीकरणानंतर मत्स्यप्रेमींसाठी नव्या स्वरूपात खुले. 17व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या 101व्या जयंतीनिमित्त मुंबई आकाशवाणी सभागृहात रंगली संगीत संध्या. चित्रकार गणेश पांडा यांचे नेत्रदीपक चित्र प्रदर्शन. ट्रँक्विलिटी. होली के दिन जब दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. खरोखर रंगांची किमया काही वेगळीच नाही. होळीचे रंग म्हणजे जणू काही 7 स्वर एकत्र येऊन एकमेकात मिसळून तयार होणाऱ्या एखाद्या गाण्यासारखे असतात. रंग मनाला आनंद देतात, तजेला देतात. रंग मनातला अंधार दूर करतात. रंग मैत्री दृढ करतात. होळीचा सण म्हणजे 4 दिवस आधीपासून मुंबईतल्या मार्केट्समध्ये रंग आणि पिचकाऱ्यांच्या खरेदीसाठी मुंबईकरांची खास गर्दी पाहायला मिळते. होळी म्हणजे होलिकोत्सव. धार्मिक परंपरेप्रमाणे होळीची रचना करून विधिवत पूजा केली जाते. अनेक ठिकाणी बँडच्या तालावर वाजत गाजत स्त्री पुरुष होळीच्या पूजेत सहभागी होतात. लहान मुलींचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मुंबईतील कोळीवाड्यातील होळीचं चित्र पारंपरिक वेशातलं असतं. महिला पुरुषांचा पारंपरिक वेशातील सहभाग नेत्रदीपक असतो. धुळवडीच्या दिवशी रंगांची होळी साजरी करतानाचा आनंद शब्दात सांगता येणार नाही असा असतो. एकमेकांना रंग लावून मनामनांना एका धाग्यात गुंफण्याचा सण हे आजच्या होलिकोत्सवाचे खरं स्वरूप आहे. महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था गेली अनेक दशकं तळागाळातील लोकांसाठी निस्वार्थपणे काम करतायत. आज जरी आधुनिकीकरणाचे वारे सगळीकडे वाहत असले तरी सुद्धा सार्वजनिक सेवाभावी उपक्रमांची गरज मात्र काही कमी झालेली नाहीये. आणि अशा अनेक सेवाभावी उपक्रम करणाऱ्या संस्था गेली अनेक वर्ष अशी अनेक आव्हानं स्वीकारतायत, झेलतायत आणि सतत कार्यरत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पाहूयात अशाच एका संस्थेचा हा वर्धापन दिन. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय चेन्नामनेनी विद्यासागर राव यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला स्वजन संस्थेचा 48वा वर्धापन दिन सोहळा. आयोजकांतर्फे माननीय राज्यपाल CV राव यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला निमंत्रित मान्यवरात विशेष उपस्थिती होती मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक माननीय मुकेश शर्मा यांची. समाजातील तळागाळातील लोकांसाठी सेवाभावी काम करणाऱ्या अनेक व्यक्तींचा माननीय राज्यपालांच्या हस्ते
प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी माननीय मुकेश शर्मा यांचा माननीय राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माननीय राज्यपाल सी.व्ही. राव आपल्या मनोगतात म्हणाले, स्वजन या संस्थेच्या नावातच लोकांप्रती आपलेपणा खऱ्या अर्थानं दडलेला आहे आणि याच आपलेपणाच्या भावनेतून गेली 48 वर्ष या संस्थेनं आपल्या कार्याची धुरा सांभाळली आहे आणि म्हणूनच अशा संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला मनापासून आनंद होतोय. गेली 47 वर्ष स्वजन या संस्थेच्या अस्तित्वाला विशेष अर्थ लाभला आहे. जनतेची सेवा करणे हाच या संस्थेचा प्रमुख हेतू आहे. शिक्षण, गरीब मुलांचं पुनर्वसन, मागासलेल्या वर्गासाठी सेवा, अपंग सेवा, वैद्यकीय सेवा यासारखे उपक्रम राबवून स्वजन संस्था खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय चेन्नामनेनी विद्यासागर राव यांच्या विशेष उपस्थितीत या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. कहते हैं कि आकाश में सुराग नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, दुष्यंत कुमार की ये कविता शायद स्वजन इतने सालों से ऐसा ही कुछ कर रहा है और वो तबीयत है उनके अंदर, इसीलिए धीरे धीरे वो 48 वर्ष तक आज पहुंच चुके हैं. मुझे लगता है 50वीं जयंती जब उनकी होगी तो ये हॉल चाहे कितना भी पानी बरसे, चाहे कितनी भी धूप निकले, खचाखच भरा होगा सर. और उस वक्त भी हमारे पास शायद राज्यपाल ही रहेंगे और हम उनके मानहीन के हाथों एक बार फिर से उस गोल्डन जुबली सेलिब्रेशन को कराएंगे. थैंक यू सो मच. जगातील विविध देशांमधील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असणाऱ्या स्थळांमध्ये ॲक्वेरियम अर्थातच मत्स्यालयांचा समावेश असतोच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मत्स्यालये अतिशय अत्याधुनिक असतात, अतिशय आकर्षक असतात आणि विविध देशातील प्रजातींनी परिपूर्ण अशी असतात. मुंबईसारख्या सगळ्यांचं आकर्षण केंद्र असणाऱ्या शहरामध्ये अशी मत्स्यालये असावी असं प्रत्येकाला मनोमन वाटायचं, जणू हे प्रत्येकाचं स्वप्न होतं असं म्हणण्याचं कारण म्हणजे आता हे स्वप्न पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत चर्नी रोड येथील नव्यानं आकाराला आलेल्या तारापूरवाला मत्स्यालयाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे हे सुद्धा या उद्घाटन सोहळ्याला हजर होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी या नूतन मत्स्यालयाची पाहणी केली. 1951 साली बांधण्यात आलेले तारापूरवाला मत्स्यालय आधुनिक स्वरूपात मत्स्यप्रेमींना पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये खाऱ्या पाण्यातील 60 ते 70 आणि गोड्या पाण्यातील 30 ते 40 वेगवेगळ्या देशी विदेशी प्रजाती आपल्याला पाहायला मिळतील. अझुरा डॅमसेल, पर्पल फायरफिश, कॉपर बँडेड बटरफ्लाय, व्हाईट टेल ट्रिगर यासारखे अनेक मनोहरी मासे आता मत्स्यालयातील टँकमध्ये वास्तव्य करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित मान्यवरांचा यथोचित स्वागतपर सत्कार करण्यात आला. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मत्स्य व्यवसाय विभाग योजनांची माहिती या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मुंबई का एक प्रकार से आइकॉनिक लेकिन बहुत सालों से प्रतीक्षित इस प्रकार का ये एक्वेरियम आज इसका लोकार्पण हुआ है
देश में अपने आप में ये अनूठा और अपने आप में एक ही इस प्रकार का एक्वेरियम ये है। यहाँ पर बहुत अलग अलग प्रकार के स्पीशीज़ देखने को मिलेंगे, अलग अलग प्रकार के का मरीन लाइफ देखने को मिलेगा और मूल रूप से विद्यार्थियों के लिए उसकी सारी जानकारी भी यहाँ पर मिलेगी। कुछ टच पूल भी तैयार किए हुए हैं कि जिसमें वो हाथ लगाकर भी इनको देख पाएंगे। क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस यासारख्या खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे। हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपल्या हुतुतू, कबड्डी, खो खो, लंगडी यासारख्या खेळांचं काय? खरं तर हे खेळ सगळ्यांना परवडणारे, सगळ्यांना सहभागी होता येईल असे आहेत, पण तरीही हे खेळ पुढे आले नाहीत, प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत, हेच खरं आहे। पण असं असून सुद्धा यासारख्या खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक संस्था आज पुढाकार घेत आहेत, अशा खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत। हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि विशेष नोंद करून ठेवणारे आहे। मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या विशेष उपस्थितीत 17व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2015चं उद्घाटन ज्योत प्रज्वलित करून झालं। मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई पोलीस क्रीडा स्पर्धांचा इतिहास या पुस्तिकेचं प्रकाशन झालं। क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातील खेळाडूंचं संकलन अतिशय नेत्रदीपक होतं। कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं रंगतदार झाला। युवक युवतींच्या क्रीडा स्पर्धेतील चुरस पाहण्यासारखी होती। खो खोचा नागपूर विरुद्ध मुंबई सामना अटीतटीचा झाला। कोल्हापूर विरुद्ध मुंबई या दरम्यान झालेल्या बास्केटबॉलचा सामना मुंबईने जिंकला। या सामन्यात प्रमुख अतिथी माननीय राकेश मारिया मुंबई संघातून खेळले आणि विशेष म्हणजे त्यांनी 2 गोल सुद्धा केले। 17व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंचा व संघाचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन विशेष गौरव करण्यात आला। टीम चांगली आहे म्हणून मी चांगला खेळलो, जर टीम चांगली नव्हती तर मुले चांगले खेळले, आपली टीम चांगली होती। आणि मेन हे आहे की पोलिसांचा डिसिप्लिन, पोलिसांचं जे टीम स्पिरिट आहे ते कोल्हापूरचा असो की मुंबई पोलीसचा असो, ते समोर आला की कसं गेममध्ये टीम स्पिरिट कशा असतात आणि गेमच्या बाहेर जे ब्रदरहूड असतात, जे महाराष्ट्र पोलीसचं जे कमराडरी आहे ते सर्व दिसायला आली। 1972 सालापासून मुंबई दूरदर्शन केंद्र अस्तित्वात आलं आणि छोट्या पडद्यावरून रसिकांना संगीत हे पाहता आणि ऐकता येऊ लागलं। पण त्यापूर्वी रसिकांची सर्व प्रकारच्या संगीताची तहान भूक जर कोणी भागवली असेल तर ती म्हणजे मुंबई आकाशवाणी केंद्रानं। जुन्या रसिकांना आजही आकाशवाणी केंद्राचा आकाशवाणी संगीत सभा हा लोकप्रिय कार्यक्रम आठवत असेल, ज्यामध्ये मोठमोठ्या संगीतातल्या दिग्गजांनी हजेरी लावली आणि हा कार्यक्रम सादर व्हायचा तो मुंबई आकाशवाणी केंद्रावरून आणि गावागावातल्या संगीत सभांमधून। विशेष म्हणजे आजही तो कार्यक्रम, तो उपक्रम तसाच सुरू आहे। पंडित नरेंद्र शर्मा यांच्या 101व्या जयंती प्रित्यर्थ मुंबई आकाशवाणी सभागृहात आयोजित करण्यात आली होती संगीत संध्या। सुश्राव्य स्वागत गीतानं संगीत संध्येला सुरुवात झाली।
या सोहळ्यात सहभागी कलाकार होते पंडित अनूप जलोटा, पामेला जैन, संजीवनी भिलांडे आणि डॉक्टर शैलेश श्रीवास्तव. स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं. मान्यवर व कलाकार यांच्या हस्ते सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. या कार्यक्रमाला आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक माननीय MS थॉमस यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक निदेशक कार्यक्रम माननीय अनिता कुमार यांच्या हस्ते वादकांचा सत्कार करण्यात आला. संगीत संध्या कार्यक्रमात पंडित अनूप जलोटा, पामेला जैन, संजीवनी भिलांडे, डॉक्टर शैलेश श्रीवास्तव यांच्या संगीत आविष्कारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, गुणगान करिए राम गुणगान करिए, राम का गुणगान करिए राम, गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का. मैं केवल तुम्हारे लिए गा रही हूँ, मैं केवल तुम्हारे लिए गा रही हूँ. क्षितिज पार की नील झंकार बनकर मैं सतरंग सरगम लिए आ रही हूँ, लिए आ रही हूँ. मैं केवल तुम्हारे लिए गा रही हूँ, मैं केवल तुम्हारे. मेरे अनुसार आज 57 सालों के बाद, विविध भारती की स्थापना के बाद, कहते हैं ना कि पिता से पुत्र सवाया हो, तो पिता है आकाशवाणी, पुत्र है विविध भारती. तो मुझे लगता है कि आज एक पुत्री ने जन्म दिया, उसको मैं कहूँगा संगीतमयी भारती. चित्रकार चित्र काढताना किंवा रंगवताना कोणी जवळून पाहिलंय? चित्रकाराच्या हातातील पेन्सिल किंवा कुंचला हा सपासप चालत असतो. सवयीप्रमाणे शरीराच्या हालचालीही होत असतात. पण चित्रकाराचं मन मात्र अगदी स्थिर असतं. चित्राच्या मूळ गाभाऱ्यामध्ये चित्रकार अगदी स्थिर झालेला असतो आणि कागदावरती उमटत असतात त्या चित्रकाराच्या अंतर्मनातील विचार लहरी. अशा प्रकारच्या चित्र प्रदर्शनाला अगदी सहज शीर्षक दिलं जातं, ते म्हणजे ट्रँक्वालिटी. नेहरू सेंटर कला दालनातील नेत्रदीपक चित्र प्रदर्शन. चित्र प्रदर्शनाचं शीर्षक ट्रँक्वालिटी. चित्रकार गणेश पांडा. चित्रकाराची मनाची समरूपता निसर्गाशी किती गडद असू शकते याचं सुंदर उदाहरण म्हणजे ट्रँक्वालिटी हे चित्र प्रदर्शन. निसर्गातील वास्तवाचं दर्शन मनाच्या अंतरंगातून प्रगट झालेल्या विचारातून कुंचल्याद्वारे साकार होताना हा चित्रकार स्वतःला विसरून जातो. मनाच्या खोल गाभाऱ्यातून प्रकट होणाऱ्या लहरी चित्ररूपाने आपल्याला मनस्वी आनंद देऊन जातात.
एखाद्या वृक्षाकडे, एखाद्या पर्वताकडे किंवा एखाद्या जलाशयाकडे पाहताना चित्रकाराचा दृष्टिकोन किती प्रकारे भिन्न असू शकतो याचं प्रत्यंतर आपल्याला हे चित्र प्रदर्शन पाहताना येतं, यात शंकाच नाही. रसिक हो, होळीच्या सणात होळीमध्ये असत प्रवृत्ती जळून नष्ट होतात हे जरी खरं असलं तरी सुद्धा होळीसाठी वृक्षतोड करणं हे काही सत्प्रवृत्तीचं लक्षण नाहीये, नाही का? त्यापेक्षा आपल्या आजूबाजूचा कचरा गोळा करा आणि तो होळीमध्ये जाळा. मनातील दुष्ट विचार, विकार, वासना यांची खरं तर आपण होळी पेटवायला हवी. मन आणि पर्यावरण शुद्ध ठेवा हा खरं तर होळीचा महत्त्वाचा संदेश आहे. आणि हो, त्याचबरोबर कोरड्या रंगांची होळी खेळा, घातक रंग वापरू नका आणि फुगेही मारू नका. काळाची गरज ओळखून आपण कुठलाही सण साजरा करणं हे खरं तर सद्विचारांचं लक्षण आहे. तेव्हा हेच विचार आपण मनामध्ये रुजवूयात आणि अशाच प्रकारे सण साजरे करूयात. आणि याच नोटवरती आज एकमेकांचा निरोपही घेऊयात. पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत नमस्कार.